तर नमस्कार मित्रांनो, आज मी सकाळी उठल्या पहिलं रानात आलो आणि रानात येऊन म्हणजे आज दिवस पाळी होती आणि स्प्रिंकलर जोडायचं होतं. ती स्प्रिंकलर जोडायला लागलो. झालं थोडंच राहिले स्प्रिंकलर जोडायचं आणि आज हाय वेळ अमावस्या. आता मी घरी जाऊन आंघोळ ही करून आल्यावर तुम्हाला ती पांडव ती दाखवतो. तर चला परत तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला. लाईट आली आणि आता स्प्रिंकलर पण चालू केले. पण ते स्प्रिंकलरच्या ह्याच्यात सोयाबीनचं बुसकट अडकल्यामुळं काढायला जाऊन सगळं माझं अंग ओलं झालं. पण ही तार आहे माझ्या हातात, ह्या तारामुळं काढले मी त्यातलं मधलं सगळं अडकलेलं. आता चालू झाली ती सगळी. तर चला तुम्हाला वर गेल्यावर दाखवतो परत पांडव. तर मी आता कोट्यावर आलो आणि कोट्यावर आल्यावर सगळ्यात पहिलं म्हणजे ही कोंबड्या सोडतो पहिल्यांदा बाहेर, कारण पांडव हे रंगवायचं म्हणल्यावर उशीर लागते थोडा. आणि ह्याच्यात कोंबड्याची पिल्ली आहे ती मी तुम्हाला ती पांडव ही रंगवून झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो परत ही पिल्ली ही. व्हिडिओ काढीत बस. आता ही माझ्या हाताने येत नाही. थांबा मी काढतो. तर ह्या झाडाखाली आपल्याला आता पांडव बनवायचे तर, आणि इथं अडचण लय मोठी आहे. काल ना अडचण इथली गेल्या बरीच पांडव हे इथं होतं. आता इथं अडचण आहे सगळी. तर चला तुम्हाला या अडचण काढल्यावर भेटतो. तर झाली आता इथली सगळी घाण काढून आणि ह्याच्यात आता चुना कालवलाय ही मोरवा रंगवण्यासाठी. आता ही इथं 7 पांडव आहेत. तर ही रंगवल्यावर मी तुम्हाला दाखवतो, कारण ह्यांना धुवून हे सगळं नीट रंगवावं लागते आणि मोरवा पण रंगवायचा आहे. तर चला तुम्हाला रंगवल्यावर दाखवतो परत. पांडव रंगवून झालेत आमचा आता ह्याला कडब्याच्या पेंड्या उभा करून ह्याला बांधून शाल झापून मग परत घरी जाऊन आल्यावर दाखवतो तुम्हाला. झालं आता इथलं सगळं करून. तर आता आल्यावर तुम्हाला घरनं आल्यावर सगळं दाखवतो नीट. देवाची पूजा केली आता आणि तुम्हाला दाखवतो. थांबा काय काय ठुलंय ती. पिरो एक ठुलाय, केळी एक आहे, नारळ एक आहे. इथं करंजी आणि तेलची आहे काय, करंजी आणि तेलची आहे. ह्याच्यात दिव निवद आणि सगळं थोडं थोडं ठुलंय. आणि ह्याच्यात गुंड आहेत. अरे कहना क्या चाहते हो? उंड आहेत. असं बांधलंय ह्याला. ह्याच्या खाली 7 पांडव आहेत. हा तुम्हाला लांबून दाखवतो. असं केलंय. आता मी कोट्यावर आलो आणि तुम्हाला आता ही पिल्ली दाखवतो, कारण ही पिल्ली मी पहिल्यांदा दाखवायला. 50 पिल्ली आहे ह्याच्यात. आणि ह्या जाळीत एक कोंबडा आणि एक कोंबडी आहे आणि बाकीच्या कोंबड्यामध्ये कोंडल्या त्या. आणि म्हशीवाला पण वैराणी टाकली आता. थांबा तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवतो त्या पांडवाकडे. त्या झाडाखाली यायचं पांडव तिकडं. पूजा आता ती काढले सगळं आणि त्याला एक नारळ फोडलाय, कारण नारळ फोडावं लागते दिवस मोळाला. नारळ फोडून उदबत्ती लावून ठुले ह्याला
आणि ह्याच्यात पण एक दिवा लावलाय, विजला वाटतंय दिवा, पण ह्यात एक दिवा लावून ठुलता. तर मित्रांनो, ही होता आजचा आपला व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपले चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.